नमस्कार. गेल्या काही दिवसात महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, मुंबई इत्यादी महानगरांमध्ये शैक्षणिक संस्थांबाहेर विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थांचे वाटप व सेवन केल्याच्या घटना निदर्शनास आल्या. काही समाजसेवी संस्था व पोलिसांच्या मते हा प्रकार फक्त महानगरात नाही तर छोट्या छोट्या शहरांमध्ये सुद्धा अनुभवायला मिळत आहे. त्या अनुषंगाने मला एक शैक्षणिक संस्था चालक व 2 मुलांचा पालक या दोन्ही नात्याने आपल्याशी आज संवाद साधायचा आहे. आता मी या संदर्भातील कारणमीमांसा व पालक म्हणून आपल्याला काय उपाययोजना करता येऊ शकतील याची चर्चा करणार आहे. आपल्या कुटुंबात असे काही होऊ शकते हे मान्य करणे कितीही कटू असले तरी विषय खूप गंभीर आहे. त्यामुळे माझे म्हणणे आपण संपूर्ण ऐकावे ही विनंती. अंमली पदार्थांची वाढती तस्करी आणि ड्रग्सच्या आहारी जात असलेली तरुण पिढी हे संपूर्ण मानवजातीसाठी चिंतेचा विषय बनला आहे. अंमली पदार्थांच्या तस्करीच्या बातम्या दररोज वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांवर पाहायला व वाचायला मिळतात. अंमली पदार्थांचा हा व्यापार झपाट्याने वाढत असून त्यात तरुण पिढी बर्बाद होत आहे. नशा हे नाशचे दुसरे नाव आहे, जे माणसाच्या मेंदूला नियंत्रित करून त्याला संपूर्णतः उद्ध्वस्त करते. शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक अशा प्रत्येक प्रकारे नशा माणसाला पोकळ बनवते. व्यसनामुळे रोग, ताण, शारीरिक असंतुलन, गोंधळ, द्वेष, क्रोध यांसारख्या परिस्थितींमध्ये वाढ झाल्याने कुटुंबात कलह वाढतो. गुन्ह्यांमध्ये वाढ होण्यात नशा मोठी भूमिका बजावते. अर्ध्याहून अधिक गुन्हे हे नशेत किंवा नशेसाठी केले जातात. आजकाल गुन्हेगारी झपाट्याने वाढली असून अंमली पदार्थांचा अवैध व्यवसायही शिगेला पोचला आहे. नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्सने केलेल्या अभ्यासानुसार देशातील किशोरवयीन मुलांमध्ये तंबाखू आणि दारू ही सर्वात सामान्य व्यसनं आहेत. मग इनहेलंट्स आणि भांग आहेत. तंबाखूचा वापर सुरू केलेले सरासरी वय 12 वर्ष दर्शविले आहे. 2022मध्ये 26,629 किशोरवयीन मुलांनी अंमली पदार्थ सेवन केल्याची नोंद झाली आहे, जी 2016च्या तुलनेत 300% वाढ दर्शवते. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने केलेले राष्ट्रीय व्यापक सर्वेक्षणानुसार देशात 6 कोटींहून अधिक ड्रग्ज वापरणारे आहेत, ज्यामध्ये मोठ्या संख्येने वापरकर्ते 10 ते 17 वयोगटातील आहेत. गेल्या 8 वर्षात भारतात अंमली पदार्थांचा वापर 70% वाढला असून देशात सुमारे 100 दशलक्ष व्यसनी आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या म्हणण्यानुसार भारतातील 13% ड्रग्ज व्यसनी हे 20 वर्षापेक्षा कमी वयाचे आहेत. ह्या आकडेवारीला नुसते घाबरून चालणार नाही. तर लहान वयातच मुले व्यसन का करतात हे आपण पालक म्हणून समजून घेतले पाहिजे. बऱ्याचदा ताणतणावाचे नियोजनाचे माध्यम म्हणून किशोरवयीन मुले ड्रग्सकडे आकर्षित होतात. तणावातून मुक्तता मिळवण्यासाठी, मन शांत ठेवण्यासाठी, एकटेपणा दूर करण्यासाठी, समस्या सोडवण्यासाठी आणि कौटुंबिक, आर्थिक, लैंगिक, सामाजिक नकारात्मक गोष्टी विसरण्यासाठी, मजा, थरार आणि आनंद अनुभवण्यासाठी सुद्धा याचे सेवन केले जाते. चांगले वाटण्यासाठी, आनंदी राहण्यासाठी, कंटाळवाणेपणा कमी करण्यासाठी, इव्हन आपल्या रागाची पातळी वाढवण्यासाठी सुद्धा ड्रग्सकडे मुलं आकर्षित होतात. संगतीच्या आग्रहामुळे, मित्रांनी आपला स्वीकार करण्यासाठी, लोकप्रिय होण्यासाठी, त्या संगतीच्या साच्यात रुळण्यासाठी, मित्रांचे लक्ष वेधण्यासाठी किशोर मुले ड्रग्सकडे सहज आकर्षित होतात. तसेच स्वतःला कल्पनाविश्वात रमवण्यासाठी व्यसन करणे म्हणजे फक्त आपली प्रतिमा झाकण्याचा प्रयत्न करणे असे नाही, तर तो एक स्वतःची वेगळी प्रतिमा बनवण्याचा प्रयत्नही असतो. थँक्स टू बॉलिवूड मूव्हीज. वेळोवेळी ज्यामध्ये व्यसनाधीन नायकाचे केलेले जाणारे उदात्तीकरण, मग ते अगदी प्रेमभंगापासून ते अत्याचारी व्हिलनपासून समाजाला मुक्त करण्यापर्यंत सर्व प्रतिमा रंगवल्या जातात. जोखीम अनुभवण्यासाठी किंवा विद्रोह करण्यासाठी सुद्धा ड्रग्सचा आधार घेतला जातो. काही वेळा व्यसन केल्यानंतर नेमके काय परिणाम होतात हे जाणून घेण्याची इच्छा असते, किंवा जे काम नशा न करता येत नाही ते करण्याचा प्रयत्न म्हणून. बरं, ती कामे काही अवघडच असली पाहिजेत असे पण नाही. अहो, टॉयलेट करताना प्रेशर यावे या गैरसमजापोटी सुद्धा व्यसन केले जाते. कुतूहल म्हणून, वेळोवेळी प्रयोग म्हणून
वजन कमी करण्यासाठी, शरीर कसण्यासाठी आणि इतर अनेक. पालकांनो, नेमकी काय घडते आहे या मुलांमध्ये हे समजून घेऊयात. पौगंडावस्थेतील मुलांच्या मेंदूच्या काही भागाची, विशेषतः फ्रंटल कॉर्टेक्सची, जिथे निर्णय क्षमता, भावनांवर नियंत्रण, विवेकशक्ती वापरणे, इम्पल्सवर ताबा अशा अनेक गोष्टी घडत असतात. पुनर्रचना होत असते. नवीन नवीन सिनॅप्स प्रचंड असतात. त्यांच्यात बदल घडत असतात. अशा अवस्थेमध्ये जर मनस्वास्थ्य ठीक नसेल, मूल्ये ढासळलेली असतील, कल्पना विश्वात रमण्याची सवय लागली असेल, तर मुलांकडून अयोग्य निर्णय घेतले जाऊ शकतात. चुकीचे वागले जाऊ शकते, ज्याचे दुष्परिणाम त्यांना, इतरांना आणि पर्यायाने आपल्या पालकांना भोगावे लागतात. या वयातील हार्मोन्समध्ये होणाऱ्या बदलावांमुळे परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते. तसेच समोरच्याच्या भावना, कृती, चेहऱ्यावरील भावना समजून घेण्यात मुलांची चूक होऊ शकते. पटकन भावनाधारित चुकीच्या प्रतिक्रिया व्यक्त होऊ शकते. अर्थात हे काही चुकीच्या वागण्याचे समर्थन निश्चितच नव्हे, पण आपला मुलगा किंवा मुलगी अशी का वागते हे समजून घेण्यासाठी ही माहिती आपल्याला उपयुक्त ठरू शकते. मग आता पालक म्हणून आपण मुलांची कशी मदत करू शकतो? मुळात पालक म्हणून आपले वर्तन चांगले ठेवणे, आपण मुलांसाठी रोल मॉडेल, एक आदर्श बनवणे महत्त्वाचे आहे. लहानपणापासून मुलांना घरात प्रेम, विश्वास आणि शिस्त यांचा योग्य समन्वय अनुभवायला मिळावी. घरातील व्यक्तींचे वर्तन व्यवस्थित असूनही बाहेरील प्रभावांमुळे मुलांचे वर्तन बदलू शकते. मुलांशी नाते इतके विश्वासाचे हवे की त्याने पालकांशी मन मोकळेपणाने त्यांच्या समस्यांबद्दल बोलावे. या समस्या भावनिक असतील तर वेळोवेळ तज्ज्ञांची मदत घ्यावी. मुलांसमोर कुठल्याही प्रकारचे वादविवाद, भांडणे टाळावीत. पालकांमधले मतभेद त्यांनी स्वतंत्रपणे व्यक्त करावेत. मुले बाहेर काय करतात, त्यांचे मित्रमैत्रिणी, त्यांच्या सवयी याची त्यांच्या नकळत चौकशी करावी. मुलांना दिले जाणारे पैसे आवाजवी नाहीत आणि त्यांचा योग्य विनियोग होत आहे का याकडे लक्ष द्यावे. याचा अर्थ पोलिसिंग करावे असा नाही किंवा पैसे देऊच नयेत असाही नाही. शक्यतो घरामध्ये हिंसा व सेक्सिझम असणारे चित्रपट, दृश्ये पाहू नयेत. इंटरनेटच्या अडल्ट कंटेंट असणाऱ्या काही साईट्स ब्लॉक कराव्यात. लहानपणापासून मुलांना तंत्रज्ञानाचा योग्य वापर करायला शिकवावे. त्याचे महत्त्व त्यांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करावा. मुलांची नकारात्मक ऊर्जा भरपूर व्यायाम आणि कला यांद्वारे वापरली जाईल याकडे लक्ष द्यावे. मुलांशी मैत्री करावी. आपल्या सहवासात त्यांना सुरक्षित वाटेल असा प्रयत्न करावा. मुलांचे म्हणणे शांतपणे ऐकून घ्यावे. आपले म्हणणे ऐकले जाते आहे याचा त्यांना विश्वास द्यावा. व्यसनाधीनता ही एक मानसिकता आहे. या मानसिकतेची वेळीच दखल घेतली पाहिजे. पालकांनी मुलांना अशा व्यसनांपासून दूर ठेवले तरच त्याच वेळीस अटकाव आणणे शक्य होईल, असे मत मानसोपचार तज्ज्ञ, मेंदूविकार तज्ज्ञ क्षेत्रातील इतर अन्य तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. बालवयातच व्यसनाची सवय लागणे अत्यंत घातक आहे. व्यसनामुळे फुफ्फुसावर तसेच मेंदूवर परिणाम होतो. मेंदूशी निगडीत समस्या उद्भवतात. कायमचा मेंदू विकार जडण्याची शक्यता असते. संबंधित व्यक्तीच्या आयुष्यावर, परिणामी त्याच्या कुटुंबावर त्याचे दूरगामी परिणाम जाणवतात. त्यामुळे पालकांनी सतर्कता दाखवून मुलांना व्यसनापासून दूर ठेवले पाहिजे. शाळांमध्ये तसेच विविध ठिकाणी चर्चासत्र आयोजित करून मुलांमध्ये जागृती केली पाहिजे. केवळ महाविद्यालयीन विद्यार्थीच नाही तर शाळेत शिकणारे अल्पवयीन विद्यार्थीसुद्धा व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत. ही चिंतेची बाब आहे. पेन, हुक्का, इलेक्ट्रिक सिगरेट बाजारात उपलब्ध होऊ लागले आहेत. त्याची क्रेज असली तरी पालकांनी जागरूकता दाखवली पाहिजे. नवीन काही बाजारपेठेत आल्यास त्याबद्दलची उत्सुकता वाढते, परंतु ते अहितकारक असेल तर वेळीच विक्रीपासून रोखले गेले पाहिजे. विविध प्रकारच्या फळांचा सुगंध किंवा चव असणारे द्रव्य वापरात येत असेल तरी त्यात कॅफीन व निकोटीनसारखा घातक पदार्थ असण्याची शक्यता असते. जसे अन्य प्रकारच्या नशा केल्या जातात तशाच प्रकारे पेन हुक्क्याचा वापर करून नशा केली जाते. ही व्यसनाधीनतेकडे जाण्याची पहिली पायरी आहे.
पालकांनी जागरूकता दाखवली पाहिजे. सिगरेट, गुटखा, व्हाईटनर या गोष्टी आता कॉमन झाल्या आहेत. मुले काय करतात, त्यांच्यावर कोणत्या चुकीच्या गोष्टींचा प्रभाव आहे याकडे पालकांचे लक्ष हवे. पालकांनी सतर्कता दाखवली तरच या प्रकारावर नियंत्रण आणता येईल. इंटरनेट हे एक व्यसन झाले आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या अभ्यासानुसार इंटरनेटचा वाढता वापर चिंतेत भर घालणारी बाब असून कम्प्युटर, स्मार्टफोन अथवा तत्सम इंटरनेट पाहण्याच्या साधनांच्या प्रमाणाबाहेर वापराने चिडचिड, अतिताण आदी विकार जडत असल्याचे निष्पन्न झाले आहे. इंटरनेटचा इतका वापर तरुण मुले करतात की आईवडिलांशी असलेला मुलांचा संवाद कमी होत आहे. इंटरनेटमुळे मुले मैदानी खेळ विसरले आहेत. या सर्व सामाजिक एकलकोंडेपणाचा परिणाम शारीरिक व मानसिक आरोग्यावर होतो. प्रगत तंत्रज्ञान ज्याप्रमाणे आजच्या पिढीसाठी जगाच्या स्पर्धेत तारक आहे, तसेच ते त्यांच्यासाठी मारक बनत चाललं आहे. त्यामुळे आता ही पालकांचीच खरी कसोटी आहे की आपल्या मुलाला आजच्या या जीवघेण्या स्पर्धेत प्रगत तंत्रज्ञानापासून दूर ठेवायचं तर नाही, पण त्याला याच सगळ्याचं व्यसनीही बनवायचं नाही. एक सशक्त व्यक्ती म्हणून त्याला समाजात उभं करायचं आहे. पालकांनी समाजाने युवा पिढीच्या घराबाहेरील हालचालींवर कडक नजर ठेवून अनावश्यक वावराला अटकाव घालायला हवा. ही सामाजिक जबाबदारी आहे. त्यासाठी शासकीय यंत्रणेवर अवलंबून राहायची गरज नाही. देशाचे भविष्य असलेल्या तरुणाईचे अवघे आयुष्य दुःखमय करणाऱ्या विषवल्लीपासून मुक्त करण्यासाठी सर्वकष प्रयत्न करायला हवेत. त्यासाठी जनजागृती करायला हवी. हे सामाजिक आव्हान पालक, शिक्षक, समाज घटकांनी सामाजिक समरचनेतून सक्षमपणे पेलायला हवे. आजकाल फोफावत चाललेल्या या विषवल्लीचे परिणाम पुढील काळात संपूर्ण समाजाला भोगावे लागू शकतात. त्यासाठी शाळा, पालक, सामाजिक संस्था आणि सरकारी यंत्रणा यांनी एकत्र येऊन काही उपक्रम हाती घ्यायला हवेत. त्यासाठी मुलांसाठी व पालकांसाठी तज्ज्ञांनी व्याख्याने, कार्यशाळा, स्वमदत गट अशा प्रकारे उपाययोजनांची आत्ता गरज आहे. शांत, स्वस्थ, कणखर आणि चांगली मूल्ये असणारा समाज घडवण्याच्या दिशेने ते एक महत्त्वाचे पाऊल ठरेल. याहून अधिक जर आपल्याला माहिती पाहिजे असेल तर भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने स्थापन केलेल्या नशामुक्त भारत अभियानाच्या राष्ट्रीय टोल फ्री हेल्पलाईन नंबर 144446 द्वारे मदत घेऊ शकता. धन्यवाद.